शिवसेनेचे आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल। भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकल्यानं मालवण पोलिसात गुन्हा दाखल। निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया। 2 तारखेपर्यंत संयम ठेवणार, 2 तारखेनंतर काय होणार ते पाहू, असाही दिला इशारा। संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा। मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। क्रूर हत्या करणाऱ्याची आठवण येणं म्हणजे ती व्यक्तीही तितकीच क्रूर असल्याचीही केली टीका। संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण। 1 वर्ष झालं तरी न्याय मिळाला नाही असं म्हणत मुलगी वैभवी देशमुखकडून खंत व्यक्त। निवडणुकीमध्ये दररोज 5 ते 6 सभा, पण विरोधकांवर टीका करत नाही। आमच्याकडे नीती, नियम आणि निधी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एक वेळ दुश्मनी करेन, पण झाडं तोडू देणार नाही। नाशिकमधल्या तपोवनच्या झाडांच्या पाहणीनंतर अभिनेते सयाजी शिंदेंचं वक्तव्य। सरकारनं साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये। तपोवनात होऊ घातलेल्या वृक्षतोडी संदर्भात राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट। गोंदियामध्ये तब्बल 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। सर्व नक्षलवाद्यांवर 89 लाखांचं होतं बक्षीस। आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी MMC झोनचे। आणि लोकशाही मराठीला बेस्ट न्यूज चॅनल म्हणून दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार। मान्यवरांच्या हस्ते लोकशाही मराठीचा सन्मान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।